नमस्कार भावांनो, बहिणींनो, तरुण शेतकऱ्यांनो, आज मी तुमच्याशी जे बोलणार आहे ते यावर्षी खरीपाच्या हंगामामध्ये शेतीमालाचे भाव काय राहण्याची शक्यता आहे. अजूनही एल निनोचं संकट काही टळलेलं नाही. आपल्याकडे काही भागात खूप पाऊस आहे, काही भागात पाऊसच नाही आहे. पण जे काही बातम्या इकडनं तिकडनं येतात, काही शेतकऱ्यांशी बोलल्यावर कळतं, तर आज तरी पिकं थोडीशी समाधानकारक आहे. पण आता या 7-8 दिवसामध्ये चांगला पाऊस पाहिजे. ज्यांच्याजवळ सिंचनाची सोय आहे त्यांचं ठीक आहे, पण जे कोरडवाहू शेतकरी आहेत त्यांना अत्यंत पावसाची गरज आहे. सोयाबीनच्या पिकाला तर खूप जास्त गरज आहे आणि कापसाला थोडा उशीर झाला 2-4 दिवस तरी चालू शकतं, अशी परिस्थिती आहे. काय पिकेल अजून सांगता येत नाही. पण आज जागतिक बाजारातली जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीचा आपण अनुभव घेतो आहोत आणि एल निनोचाही बाजारावर होणारा परिणाम याचाही आपण अनुभव घेतो आहोत. जागतिक बाजारातल्या परिस्थितीत जो अनुभव आहे तो जागतिक बाजारातल्या शेतीमालाचे भाव खूप वाढले आहेत असं नाही, पण अमेरिका इराण युद्धामुळे जी जहाजाची वाहतुकीवर संकट आलेलं आहे, त्याची जी कॉस्ट वाढलेली आहे, वाहतुकीचा जो खर्च वाढलेला आहे, इन्शुरन्सचं जे प्रीमियम वाढलेलं आहे, त्याच्यामुळे अनेक देशांमध्ये तिथून जो आयात होणारा माल आहे तो महाग होतो आहे. आपल्या देशातही तो महाग होऊ शकतो. म्हणजे आयात करून सरकारला भाव पाडण्यासारखी आता स्थिती नाही आहे यावर्षी. त्याच्यामुळे फार मोठे परिणाम बाजारात दिसतात आहे. उदाहरणार्थ आपण एक साखरेचं उदाहरण घेऊ. सगळ्यात पहिले, आज बाजारात साखर 52, 53, 54 रुपये किलोपर्यंत गेलेली आहे. कुठे कुठे तर 55, 56 रुपये किलोपर्यंत गेलेली आहे. एकदम तेजी का आली साखरेत? तर साखरेचा कोटा सरकार बाजारात जाहीर करतं. या महिन्यात किती साखर बाजारात विकायची हे अनेकांना माहीत नाही आहे. आमच्या देशात 90-91 पासून मुक्त अर्थव्यवस्थेचे ढोल वाजवण्यात आले आणि त्या मुक्त अर्थव्यवस्थेच्या ढोल वाजवण्याच्या प्रकारात महाराष्ट्रातला कापूस एकाधिकार योजना, ज्याच्यामुळे शेतकऱ्यांना थोडंसं संरक्षण होतं, ते बंद करण्यात आलं. की मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये एकाधिकार योजना कशी काय बसते वगैरे. पण मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये साखरेचं नियंत्रण बसतं. मी सतत म्हणतो आहे की साखर ही मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये केव्हा होती, ऊसाचं अर्थकारण हे मुक्त अर्थव्यवस्थेमध्ये केव्हा होतं, हे शेतकरी संघटना जी मुक्त अर्थव्यवस्थेला पाठिंबा देते त्यांनी सांगावं, किंवा साखर कारखान्यातल्या सहकार महर्षींनी सुद्धा सांगावं. साखर निर्यातीला सबसिडी, साखरेच्या आयातीवर आयात करा नेहमीच राहिलेला आहे. आणि आता दर महिन्याला साखर किती सोडायची याचंही सरकारवर नियंत्रण आहे. साखर बाजारात काय भावाने विकायची याच्यावरही सरकारचं नियंत्रण आहे. एक मिनिमम सेलिंग प्राईस जाहीर होते 31 रुपये, ती आज आहे की 31 रुपयाच्या कमी साखर विकता येत नाही. पण 31 रुपयापेक्षा जास्त विकता येते ना, म्हणून आपण आता 52, 53, 54, 55 रुपये किलो साखर घेऊन खातो. आणि हे भाव वाढले का आहेत? तर जागतिक बाजारात काही एवढी तेजी नाही आहे. जागतिक बाजारात आजही 4600-4700 रुपये क्विंटलच साखरेचा भाव आहे. $495 प्रति टनचा लंडन शुगरचा आजचा भाव आहे. म्हणजे आज आपण जेव्हा आपल्या देशात 54-55 रुपये किलो साखर आहे, म्हणजे कारखाना 50 रुपये किलोनी विकतो आहे, तर त्या कारखानदारांना साखर निर्यात करणं परवडणारी नाही सबसिडीशिवाय. पण आयात करून भावसुद्धा पाडता येणार नाही, कारण आता वाहतुकीचे खर्च वाढलेले आहेत. त्याच्यामुळे आयात कर नाही लावला तरी साखर काही या भावाच्या कमी येणार नाही. साखरेचे भाव वाढण्याचं आणखीन एक कारण असं आहे की भारत सरकार जो कोटा जाहीर करत आहे तो वाढवून कोटा जाहीर करू शकत नाही. जर वाढवून कोटा जाहीर केला तर भाव कमी करता येतील.
पण जास्त कोटा जर दिला तो पुढे त्रास होऊ शकतो, कारण एल निनोच्या संकटामुळे जर पाणी कमी उपलब्ध झालं तर ऊसाचं उत्पादन कमी होऊ शकतं, आणि ऊसाचं उत्पादन कमी झालं तर साखरेचं उत्पादन कमी होऊ शकतं, आणि मग पुढे प्रॉब्लेम येऊ शकतो. त्याच्यामुळे हे सगळं आहे हे आपण लक्षात घ्यावं. आणि म्हणून मी सरकारकडे अशी मागणी करतो की साखर निर्यात बंद करण्याची भाषा आता करू नका, भाषा तरी करू नका, कारण निर्यात होणं शक्य नाही आहे. आणि साखर आयात करून, महागाची आयात करून इथे साखरेचे भाव पाडण्याचं धोरणसुद्धा स्वीकारू नका. शेतकऱ्यांना 2 पैसे जास्त मिळण्याची शक्यता तयार होते आहे, तर ती होऊ द्या. या भाववाढीमुळे एक होणार आहे की इथेनॉलकडे जाणारी साखरसुद्धा कमी होऊ शकते, आणि इथेनॉलकडे जाणारी साखर जर कमी झाली तर मक्याचा वापर साखरेकरता वाढू शकतो, आणि मका उत्पादक शेतकऱ्यांना मक्याचे MSPचे भाव मिळण्याची शक्यतासुद्धा निर्माण होऊ शकते. हे झालं साखरेचं. आता आपण गव्हाकडे येऊ. गव्हाचे भावसुद्धा आता आपल्या देशात वाढायला लागलेले आहेत. का वाढायला लागलेले आहेत? गव्हाचा आपल्याकडे खूप स्टॉक आहे, काही शॉर्टेज नाही आहे. पण गव्हाचे भाव याच्याकरता वाढायला लागलेले आहेत की जगात आता जे गव्हाचे भाव वाढले आहेत, असं म्हणतात की जागतिक बाजारात C-BOTवर, जिथे अमेरिकेच्या वायदे बाजारात गव्हाचे भाव ठरतात, तिथेच गव्हाचे भाव हे 14 ते 15% वाढले आहेत. माझी माहिती अशी आहे की आजचा जो गव्हाचा भाव आहे तो $6.40 ते $7 प्रति बुशेल इतका आहे. म्हणजे जगाच्या बाजारात 2200 ते 2300 रुपये क्विंटल हा गव्हाचा भाव आज झालेला आहे, जो काही महिन्यापूर्वी 1600-1700 रुपयाच्या आसपास होता, कारण तेव्हा डॉलरसुद्धा 90 रुपयाचा होता. आज 95 रुपयाचा डॉलर आहे. आता हे जे गव्हाचे भाव झालेले आहेत त्याच्यामुळे बांगलादेशला जर अमेरिकेतनं गहू आयात करायचा असेल तर तो गहू महाग पडतो आहे, कारण वाहतुकीचे खर्च वाढलेले आहेत आणि तिथे भावही वाढलेले आहेत. भारतातून बांगलादेशला गहू जाऊ शकतो कारण आपल्याकडे वाहतुकीचा खर्च कमी आहे, आणि त्याच्यामुळे आपल्याकडनं आता बांगलादेशला, श्रीलंकेला, नेपाळला किंवा ब्रह्मदेशला, म्यानमारला इकडे गव्हाची निर्यात वाढू शकते. आणि ही निर्यात वाढवण्याची संधी मिळाल्यामुळे आता आपल्या देशात गव्हाचे भाव हे वाढायला लागलेले आहेत आणि ते MSPच्या जवळपास गेलेले आहेत. यावर्षी वर्ध्याच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत अनेक शेतकऱ्यांनी 2200 रुपये क्विंटलला गहू विकला होता. अनेक महाराष्ट्रातल्या बाजार समितींमध्ये 2200-2300 रुपयेच भाव होता, पण आता 2400, 2500, 2600 रुपयापर्यंत गव्हाचे भाव गेलेले आहेत. हे लक्षात घ्या की हे नरेंद्र मोदींच्या सरकारमुळे काही भाव वाढलेले नाही आहेत, तर हे आंतरराष्ट्रीय बाजारातली परिस्थिती, मोदींचं चुकीचं आर्थिक धोरण, त्याच्यामुळे रुपयाचं झालेलं अवमूल्यन आणि अमेरिका-इराण युद्धामुळे वाढलेली जहाजाचा वाहतुकीचा खर्च आणि इन्शुरन्सचा खर्च, या सगळ्याचा हा एकत्रित परिणाम आहे. हे समजून घेतलं पाहिजे. गव्हाचे भाव वाढवण्याकरता आणि साखरेचे भाव वाढवण्याकरता एल निनोचा फार मोठा परिणाम झालेला दिसतो आहे. कारण रब्बीचं पीक कसं येईल आणि ऊसाला पाण्याची उपलब्धता कशी राहील हे प्रश्न निर्माण झालेले आहेत. असं म्हणतात की एल निनो हा एक्सटेंड होणार आहे. नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारीमध्ये सुद्धा एल निनो जाणवणार आहे आणि तेव्हा भारतातलं तापमान वाढणार आहे, थंडीचे दिवस कमी होणार आहे, म्हणजे रब्बीच्या पिकाला सुद्धा धोका आहे. या सगळ्याचा जर विचार केला तर हे वाढलेले भाव नाहीत. हे शेतकऱ्यांना जिवंत ठेवण्याकरता, त्यांचं जीवनमान टिकून ठेवण्याकरता गरजेचं आहे. हे आमच्या देशातले अर्थशास्त्री केव्हा बोलणार आहेत, आमच्या देशातले मंत्री लोकसुद्धा हे केव्हा मान्य करणार आहेत जाहीरपणे की ही भाववाढ नाही, हे करेक्शन आहे. जसं शेअर बाजारामध्ये शेअर बाजाराचे भाव वाढले तर करेक्शन म्हणतात. तिसरा मुद्दा, आता आपण कापसाकडे येऊ, जो आपला विदर्भ मराठवाड्यातला जीवन मरणाचा प्रश्न आहे. मागच्या वर्षी जेव्हा आपला कापूस बाजारात आला होता तेव्हा आपण 7,000 रुपयाला विकला होता. हमी किमतीपेक्षा कमी किमतीत विकला होता, कारण तेव्हा जागतिक बाजारात 70-72 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव होता. आज जागतिक बाजारात 93 सेंट
94 सेंट आजचा भाव आहे 1 पाऊंड रुईचा. इतके भाव वाढलेले आहेत जागतिक बाजारात. हे का वाढलेत? त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे की कापसाचं उत्पादन भारतात कमी होणार, चीनमध्ये कमी होणार एल निनोमुळे, ही चर्चा व्यापारी वर्तुळात सुरू झालेली आहे. चीनची कापसाची आयात वाढणार ही चर्चा सुरू झालेली आहे. आणि दुसरं, क्रूड ऑइलचे भाव जे वाढले आहेत, 100-110 डॉलरपर्यंत गेले, ते मग पुन्हा $90 आले, पुन्हा $100 गेले आणि आता $80 आसपास आलेले आहेत. याच्यामुळे मॅनमेड फायबर, मानवनिर्मित धागा, टेरिलिन, पॉलिस्टर फायबर याचे भाव वाढले आहेत. त्याच्यामुळे सुती धाग्याची मागणी चीनमधनं वाढली. सुती धाग्याचे भाव वाढले, त्याच्यामुळे कापसाचे भाव वाढलेत आणि आता कापसाचे भाव 93-94 सेंटपर्यंत गेलेले आहेत. भारतातनं सुद्धा कापसाची निर्यात वाढण्याची शक्यता वाढलेली आहे, कारण अमेरिकेचा कापूस जो बांगलादेश आणणार होता तो महागात पडेल आणि म्हणून बांगलादेशमध्ये सुद्धा कापसाची निर्यात भारतातनं होऊ शकते, कारण त्यांची कापडाची निर्यात फार मोठी आहे. आजूबाजूच्या देशांमध्ये सुद्धा कापसाची निर्यात होऊ शकते आणि म्हणून हे कापसाचे भाव वाढलेले आहेत. आता आपला कापूस जेव्हा निघेल तेव्हा हे भाव टिकतील का, हा खरा कळीचा मुद्दा आहे. माझी भारत सरकारला विनंती आहे की त्यांनी कापसाची निर्यात बंद करू नये. वेळ पडली तर कापसाच्या निर्यातीला ज्याप्रमाणे साखर निर्यातीला सबसिडी देतात तशी सबसिडी द्यावी आणि कापूस आयात करून भाव पाडू नये. हे जे कारण दिले जात आहे की आम्ही फक्त लॉंग स्टेपल कॉटन आयात करतो, काही चिंता करू नका, आम्ही बाकीचं आयात करत नाही वगैरे, ही थाप मारणं बंद करा. गोयल साहेब, मोदी साहेब, काही गरज नाही आहे एवढा मोठा कापूस आयात करायची. 5-7-10 लाख गाठी जेवढा लागतात एक्स्ट्रा लॉंग स्टेपलच्या तेवढा आयात करा ना. पण 50-50 लाख गाठी करमुक्त आयात करण्याची घोषणा कशा करता अमेरिकेला खुश करण्याकरता. आमच्या देशातनं 1 वर्षी आपण 85 लाख गाठी निर्यात केलेली आहे मनमोहन सिंगांच्या कार्यकाळात. गोयल साहेबांनी पाहून घ्यावा रेकॉर्ड. मग आपल्या देशाच्या कापसाचा दर्जा चांगला नाही तर 85 लाख गाठी कापूस निर्यात झाली कशी हो? मी खूप गोष्टी सांगू शकतो पण मग व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून बोलत नाही आहे. पण आज जी काही तेजी आहे याच्यामुळे शेतकऱ्यांना मी सांगतो की जर ही तेजी कायम राहिली तर मुहूर्ताचा भाव हा दसऱ्या दिवाळीच्या वेळेस यंदा कापूस येणार नाही, थोडा उशिरा येईल, पण तो 10-10.5 हजार रुपये क्विंटलचा राहू शकतो. मोदी साहेबांनी कमीत कमी एवढं तर करावं की जागतिक बाजारात जर तेजी टिकली आणि ती टिकावी म्हणून आम्हाला मदत करावी. आता राहिला मक्याचा प्रश्न. मक्याचे भावही जगात काही वाढलेले नाही आहेत, पण आपल्या देशामध्ये आता जो 1600-1700 रुपयाला मका विकला शेतकऱ्यांनी यावर्षी, तो भाव आता 2200-2300 रुपयापर्यंत गेलेला आहे. का गेलेला आहे? कारण आजूबाजूच्या देशामध्ये मका आपण एक्सपोर्ट केला. आपल्या इथे भाव कमी होते त्याच्यामुळे आपण एक्सपोर्ट करू शकलो. आपल्याकडनं एक्सपोर्ट झाला म्हणून मक्याचे भाव वाढत गेले. आणि आता एल निनोच्यामुळे यावर्षी मका कसा येईल काय येईल याची अजून काही गॅरंटी नाही आहे. यंदा मकाचा पेरासुद्धा खूप उशिरा झालेला आहे, त्याच्यामुळे मका उशिरा येणार आहे. या सगळ्या याच्यामुळे मकाच्या भावात एक तेजीचं वातावरण तयार झालेलं आहे आणि ते आता कुठे MSPच्या जवळपास 2200-2300-2400 रुपयाच्या आसपास आलेलं आहे. मका आयात करून भाव पाडणं शक्य नाही आता, कारण वाहतुकीचे खर्च वाढलेले आहेत आणि मक्याची जी ढेप आपण आयात करणार होतो तो अमेरिकेच्या बाजारातनं अजून त्याच्याबद्दलचा काही व्यापार करारामध्ये स्पष्टता आलेली नाही आहे. त्याच्यामुळे मक्याचे भाव टिकून आहेत. सोयाबीनच्या भावातही तेजी आलेली आहे. आज 7,000-7,500 पर्यंत सोयाबीनचे भाव गेले आहेत. मागच्या वर्षी आपण जो आपला सोयाबीन आला तो आपण 4,000-4,200ला विकला आहे. सोयाबीनच्या बाजारातही जागतिक बाजारात खूप तेजी असं नाही आहे, थोडी तेजी आलेली आहे. 4,400-4,100 रुपये आता जागतिक बाजारात सोयाबीनचा भाव आहे. वाहतुकीच्या खर्चामुळे तो आयात केला तर तो इथे 5,500पर्यंत येऊ शकतो. पण आपण GM सोयाबीन अजून आयात करू देत नाही, एक चांगली गोष्ट आहे.
खूप दबाव आहे त्याच्याकरता. GM सोयाबीनची ढेप आयात करायला परवानगी द्यावी असं पोल्ट्रीचं दबाव आहे, पण अजून त्याला संमती मिळालेली नाही. आपण आफ्रिकेमधनं जे नॉन GM सोयाबीन किंवा सोयाबीनची ढेप आहे ती आयात करतो आहे, त्याच्यामुळे मध्ये सोयाबीनचे भाव थोडेसे उतरलेले होते. सोयाबीनचं पीक मध्य प्रदेशमध्ये चांगलं येईल असं वातावरण आहे, कारण तिकडे पाऊस बरा झालेला आहे. आपल्याकडे अजून काही सांगता येत नाही कसं पीक येईल, पण सोयाबीनमध्ये ही तेजी टिकून राहील असं नाही आहे. जर आपण आयातीचं काही निर्णय घेतला किंवा निर्यातीला सबसिडी दिली नाही, तर आपलं सोयाबीन जेव्हा बाजारात येईल तेव्हा MSPच्या आसपास सोयाबीनचे भाव येण्याची शक्यता आहे. ही जी सगळी परिस्थिती आहे, या सगळ्या परिस्थितीमधनं आपण काही गोष्टी शिकल्या पाहिजेत. आणि शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी माझी नम्र विनंती आहे की त्यांनी आता मुक्त अर्थव्यवस्थेचे ढोल वाजवणं बंद करायला पाहिजे आणि सरकारच्या योग्य हस्तक्षेपाची मागणी करायला पाहिजे. एक तर रुपयाचं अवमूल्यन जे होतं आहे ते आर्टिफिशियली भारत सरकार रुपया मजबूत करण्याकरता रिझर्व्ह बँकेच्या गंगाजलीतनं डॉलर बाजारात विकून रुपया मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे, ते योग्य नाही. रुपयाला त्याच्या योग्य स्थितीत अवमूल्यन होऊ द्या. त्याच्यामुळे आपली निर्यात वाढेल आणि आपला आयात निर्यातीचा घाटा कमी होईल, कारण आपली आयात वाढलेली आहे, निर्यात वाढत नाही आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. दुसरं, आज जी काही तेजी आहे ती जागतिक परिस्थितीमुळे आहे. उद्या हार्मुजचं ट्रान्सपोर्टेशन खुलं झालं आणि जहाजाची ये-जा स्वस्त झाली तर भारत सरकार आयात करून भाव पाडण्याचा मोह टाळू शकणार नाही, कारण मग पुढे निवडणुका आहेत. मला असं वाटतं की शेतकऱ्यांच्या शवपेटिकेवर अशा पद्धतीने खीळ ठोकण्याचं काम बंद केलं पाहिजे. ही महागाई नाही आहे, ही वास्तविकता आहे की जर शेतकऱ्यांना या व्यवस्थेत जगायचं असेल तर त्यांच्याकडे जास्त पैसा गेला पाहिजे आणि तो जास्त पैसा शेतीमालाच्या भावातनंच जाऊ शकतो. हे डॉक्टर स्वामीनाथनजी, त्यांचा आज वाढदिवस आहे म्हणून मी अधोरेखित करतो. त्यांना भारतरत्नही दिलेलं आहे भारत सरकारने. भारत सरकारचं अभिनंदनही करतो आणि आभारी मानतो आणि ऋणही व्यक्त करतो. पण त्या स्वामीनाथनजींनी सांगितलेलं होतं की शेतीचा विकास हा किती उत्पादन वाढलं यांनी न मोजता शेतकऱ्यांचं उत्पन्न किती वाढलं यांनी मोजलं पाहिजे. आणि त्यांनी एक फॉर्म्युला दिला होता की शेतीमालाचे भाव हे सर्व खर्चावर C2वर 50% नफा जोडून भाव दिले पाहिजेत. ते देण्याकरता सरकारने व्यवस्था केली पाहिजे. त्याच्याकरता ग्रीन बॉक्स, ब्ल्यू बॉक्स आणि ॲम्बर बॉक्सच्या सबसिडीचा जसा युरोप आणि अमेरिका आणि श्रीमंत देश फायदा घेतात, भारत सरकारने गरीब देशांचं नेतृत्व करून WTOमध्ये लाईव्हलीहूड बॉक्सची मागणी करावी आणि त्याच्या माध्यमातून सबसिडी देऊन उत्पादन खर्च कमी करावा. म्हणजे C2 + 50% उत्पादन खर्च कमी झाला तर शेतीमालाचे भाव वाढवण्याची गरज राहणार नाही आणि गरिबांची सुद्धा व्यवस्था होईल. हे सगळे जे आहेत, आता हा सगळा विचार एकत्र करून मांडण्याची वेळ आलेली आहे. जे आता जीनी सांगितलं, दिल्लीच्या जंतर मंतरवरच्या आंदोलनानंतर या युवकांनी एक संदेश दिलेला आहे ग्रामीण भागातल्या युवकांना, की ग्रामीण भागातल्या युवकांनी सुद्धा आता हे सगळं समजून आपली संघटना उभी करायला पाहिजे आणि या संघटनेच्या माध्यमातून काय काय मागण्या करायला पाहिजे. आपला हक्क सरकारच्या तिजोरीतनं कसा मागितला पाहिजे, हे जर झालं तरच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटल्याप्रमाणे माणसाला माणसासारखा जगण्याचा अधिकार देणारी राजकीय, आर्थिक, सामाजिक व्यवस्था निर्माण होऊ शकते. हा धडा आहे. आत्ताच्या तेजीमुळे 7,000 रुपयाला आपण कापूस विकला आणि आज 11,000 रुपयापर्यंत कापूस का जातो? 70 सेंट 1 पाऊंड रुईचा भाव अमेरिकेत आज 93-94 सेंट का होतो? विचार करा. याचा विचार जर आपण केला तरच आपण जगू शकू. नाही तर नुसतं उत्पादन करत राहू आणि उत्पादन करा आणि लवकर मरा,
हे जे धोरण स्वतंत्र भारतात सगळ्याच पक्षांनी राबवलेलं आहे ते तसंच जर सुरू राहिलं तर आपल्याला आपले हक्क कसे मिळणार एवढंच मी सांगतो. सगळ्यांना नमस्कार, शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय विदर्भ.